एक लग्नगाठ भाग 20. कुणाल रागाने त्याच्या हॉटेलच्या खोलीजवळ पोहोचला. खिशातून चावी काढून खोलीचा दरवाजा उघडताच कुलूप उघडले नाही. त्याने पुढला कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र कुलूप उघडले नाही. कुणालने रागाने दरवाजाला जोरात लाथ मारली आणि मॅनेजरला फोन केला. यस कुणाल सर, दुसरीकडे मॅनेजरने कॉल रिसीव्ह केल्यावर विचारले. कुणालने रागाने विचारले, माझ्या खोलीचे कुलूप उघडत नाहीये, एखाद्याला पटकन पाठवा. मॅनेजर म्हणाला, खोलीचे कुलूप बदललेले आहे सर. मग रूमची नवीन चावी पाठव आत्ता, कुणाल ओरडत म्हणाला. मॅनेजर म्हणाला, मला माफ करा सर, पण अभिसरांनी तुम्हाला या खोलीची चावी देण्यास नकार दिला आहे. हे ऐकून कुणालला धक्का बसला. त्याने आश्चर्याने मॅनेजरला विचारले, काय म्हणालास? मॅनेजरने घाबरून उत्तर दिले, होय, अभिसरांनी तुमचे सामान दुसऱ्या खोलीत ठेवले आहे आणि तुम्ही या हनीमून सूटमध्ये राहिल्यामुळे या हॉटेलचे दररोज 10,000 रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले आहे आणि ते असंही म्हणाले आहे. नंतर एवढे बोलून मॅनेजर गप्प झाले. आणि तो काय म्हणाला? कुणालने रागाने विचारले. मॅनेजरने काहीच उत्तर दिले नाही. म्हणून कुणाल रागाने ओरडला. आणि तो काय म्हणाला? मॅनेजर घाबरून म्हणाला. ते म्हणाले, तुम्ही गेल्यानंतरही तुमचे सामान या खोलीत तसंच पडून असते, त्यामुळे त्यांना ही खोली कुणाला देता येत नाही. म्हणून त्यांनी तुमचे सामान खाली लॉबीत एका खोलीत ठेवले आहे आणि म्हणाले की आता तुम्ही आयुष्यभर फुकट तिथे राहू शकता. आणि असेही सांगण्यात आले आहे की जर तुम्ही येथे एक ग्लास पाणी मागवले तर त्याचे बिल तुमच्याकडून घेतले जाईल. हे ऐकून कुणालने रागाच्या भरात फोन आपटला आणि खूप जोरात ओरडला. आम्ही तुला खूप पश्चाताप होईल. मागच्या वेळी तू माझ्या हल्ल्यातून निसटलास, पण यावेळी मी तुझ्यावर असा हल्ला करेन की तुला सावरण्याची संधीही मिळणार नाही. जर मी हल्ला समोरून केला तर तू त्याच्यातून सावरतोस, पण जर मी पाठीमागून वार केला तर तुला नक्कीच त्रास होतो. यावेळी मी तुझ्याबरोबर पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक खेळ खेळेन आणि तुला उभं राहण्याची संधी देणार नाही. म्हणून आज मला गप्प बसावे लागेल. असे म्हणत कुणालने त्याचा तुटलेला फोन घेतला, उठला आणि त्यातून सिम कार्ड काढले. त्यानंतर तो लिफ्टमधून खाली उतरला आणि रिसेप्शनवर आला आणि म्हणाला, तानिया, माझे रूम नंबर 101 मध्ये बुकिंग कर. तानियाने आश्चर्याने विचारले, पण सर, त्या खोलीत तुम्ही आधीपासूनच राहत आहे. तानियाच्या या प्रश्नावर कुणालला खूप राग आला, पण त्याने आपला राग आटोक्यात ठेवला आणि स्मित हास्य करत म्हणाला, स्वीट हार्ट, तुला जेवढं सांगितलं ते कर. 3 महिन्यांसाठी ही खोली माझ्या नावावर बुक कर. तानियाने मान हलवली आणि कम्प्युटरवर एंट्री करू लागली. तेवढ्यात मॅनेजर तिथे आला. तानियाने कुणालला चावी दिली आणि म्हणाली, ही तुमच्या रूमची चावी आहे. चावी घेऊन कुणाल मॅनेजरला म्हणाला, माझे सामान परत माझ्या रूममध्ये पाठवा. असे बोलून कुणाल निघू लागला, पण काही पावले चालल्यावर थांबला आणि त्याने मागे वळून विचारले, तुम्हाला पेमेंट कॅश द्यायची की डेबिट कार्डने चालेल? तुम्हाला जसं वाटेल तसं सर, मॅनेजर म्हणाला. कुणाल पुन्हा रिसेप्शनवर आला आणि तिथे ठेवलेला QR कोड स्कॅन करून पैसे दिले आणि निघून गेला. मॅनेजर मनातल्या मनात म्हणाला, काय झाले कुणाल सरांना? अभिसरांनी थेट त्यांच्या अहंकारावरच हल्ला केला आणि त्यांनी काही न बोलता त्यांचा हल्ला मूकपणे सहन केला. हे कसे शक्य आहे? माझ्या माहितीनुसार कुणाल सरांना कोणी बोट दाखवलं तर तो ते हात कापतो आणि अभिसरांनी त्यांचा इतका अपमान केला आहे. मग तो गप्प कसा बसेल? हातात दारूची बाटली घेऊन कुणाल पुन्हा त्याच्या खोलीत आला आणि खोलीच्या खिडकीजवळ पोहोचला. दारू पिताना म्हणाला, 3 वर्षांपूर्वी मी थेट तुझ्या हृदयावर हल्ला केला, कारण मला माहित होतं की तू प्रीतीवर खूप प्रेम करतो. प्रीती तुझ्यापासून अचानक दूर जाण्याचा धक्का तू सहन करू शकणार नाहीस असे मला वाटले होते, पण तू स्वतःला सांभाळीस आणि पूर्वीपेक्षा अधिक निर्भय झालास. यावेळी मी असा वार करेल की तुला या जन्मातच काय, पण तू पुढच्या जन्मातही स्वतःला सावरू शकणार नाही. मी तुझ्या हृदयाचे इतके तुकडे करीन की त्यांना जोडता जोडता तुला एक आयुष्य कमी पडेल. खुराना कंस्ट्रक्शनची खुर्ची ज्यावर तू बसला आहेस, ती खुर्ची मी मोठा असल्याने त्यावर फक्त माझा हक्क होता, पण तू माझ्याकडून हा अधिकार हिसकावून घेतला आहेस. म्हणून जोपर्यंत मी तुला पूर्णपणे नष्ट करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तेवढ्यात त्याच्या डोक्यात प्रज्ञाचा विचार आला. त्याने लगेच हरीशला फोन केला. हॅलो सर, पलीकडून हरीश म्हणाला. कुणालने बाटली टेबलावर ठेवली आणि खोलीतून बाहेर पडताना विचारले, तुला त्या मुलीबद्दल काही माहिती मिळाली? हरीश लगेच म्हणाला, आम्ही तिची चौकशी करत आहोत. लवकरच मिळेल, टेन्शन घेऊ नकोस.
आता आम्ही तिला तुझ्यासमोर आणू तेव्हाच तुला भेटू. कुणाल लिफ्टमधून खाली आला आणि म्हणाला, बघू आज ती मुलगी सापडते की तुमचा बँड वाजतोय. कुणाल एवढे बोलला होता की त्याची नजर हॉटेलच्या बाहेर गाडीत बसलेल्या प्रज्ञावर पडली. तेव्हाच प्रज्ञा ज्या गाडीत बसली होती ती गाडी सुरू झाली. हे पाहून कुणाल प्रज्ञाच्या गाडीच्या मागे धावला. पण कुणाल हॉटेलमधून बाहेर आला तोपर्यंत गाडी निघून गेली होती. कुणाल त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. पण त्याला आठवलं की अभिने गाडीची तोडफोड केली होती. तो खूप चिडला आणि रागाने तिथे उभ्या असलेल्या एका कारला लाथ मारली आणि हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या वॉचमॅनला म्हणाला, माझ्यासाठी कार आण. पटकन हे गुणगाड धावत गेला. कुणाल रागाने गाडीची वाट पाहत उभा राहिला. फार्म हाऊसवर पोहोचताच अभि गाडीतून बाहेर आला आणि राहुलला फोन करत थेट त्याच्या खोलीच्या दिशेने गेला. दुसरीकडे फोन रिसीव्ह करताना राहुल म्हणाला, बोल. अभिने त्याचा कॅमेरा टेबलवर ठेवला आणि विचारले, राहुल तुला नाही वाटत की तू मला इंदूरला जात आहेस हे सांगायला हवे होते? राहुलने गाडी चालवताना विचारले, तू मला सांगितले होतेस की तू 2 दिवस जंगलात राहणार आहेस? अभिने उत्तर न दिल्यावर राहुल म्हणाला, अभि तू मला काल जे काही सांगितलेस त्यानंतर मला हे समजले आहे की तुला तुझा भूतकाळ विसरायचा नाही. म्हणून हे लग्न झाले नाही तर चांगले होईल. ते तुझ्या आणि अनन्यासाठी चांगले आहे. अभि बेडवर बसला आणि म्हणाला, मला माहीत आहे राहुल, माझ्या बोलण्याने तुला खूप त्रास झाला आहे. पण तुला दुखवण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. अनन्या आणि आपण बालपणीचे मित्र आहोत आणि अनन्या नेहमी आनंदी राहावी अशी माझी इच्छा आहे. तिच्या आयुष्यात कुणीतरी असावं जो तिच्यावर खूप प्रेम करेल आणि तिला खुश ठेवेल. पण मी तो नाही राहुल. तू परत आल्यानंतर याबद्दल बोलूया. असे म्हणत राहुलने कॉल कट केला. अभि थोडा वेळ विचार करत बसला. थोडा वेळ विचार करून तो उठला आणि टॉवेल उचलून वॉशरूममध्ये गेला. कुणाल गाडी चालवताना प्रज्ञाची गाडी शोधत होता. तो स्वतःचीच रागाने म्हणाला, 2दा ती मुलगी माझ्यासमोर आली आणि मी एकदाही तिला माझ्या फोनमध्ये कैद केले नाही आणि त्या गाडीचा नंबरही पाहिला नाही. ती मुलगी माझ्या हॉटेलमध्ये काय करत होती? जर ती इथे माझ्या हॉटेलमध्ये राहिली असती तर ती एकदा तरी मला नक्कीच दिसली असती. तिचा दिल्लीतला आवाज ऐकून मला ती हिमाचलची आहे असे वाटत नाही. मला खात्री आहे की ती मुलगी या शहरात एकतर पर्यटक आहे किंवा कोणाची तरी पाहुणी आहे. त्यामुळे ती फक्त शिमल्याच्या पर्यटन स्थळांवर सापडेल. ती गाडी या बाजूने गेली होती आणि हा रस्ता थेट जाकू हनुमान मंदिराकडे जातो. असे म्हणत त्याने रागाने स्टिअरिंगवर हात मारला आणि गाडीचा वेग वाढवला आणि स्वतःशीच म्हणाला, कुठेही लप, आज मी तुला नक्की शोधेन. इकडे प्रज्ञा आणि तिचे सर्व मित्र जाकू हनुमान मंदिरात पोहोचतात. सर्वजण आपापल्या बसमधून बाहेर आले आणि तिथलं सौंदर्य पाहून प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. प्रज्ञाचा हात धरून सीमाने मंदिराकडे चालत विचारलं, प्रज्ञा मला सांग ना, तू अभिला का थँक्यू म्हणाली? प्रज्ञा तिच्याकडे पाहत म्हणाली, मी नाही सांगणार. हे ऐकून सीमा प्रज्ञाच्या समोर आली आणि म्हणाली, प्रज्ञा प्लीज मला सांग ना, नाहीतर तुझं पोट दुखेल. प्रज्ञाने तिला समोरून बाजूला केला आणि म्हणाली, मी तुला सांगणार नाही, नाहीतर तू परत किस्मत कनेक्शन बद्दलचा मूर्खपणा पुन्हा सुरू करशील. प्रज्ञा एवढंच बोलली होती तेव्हा अचानक सीमाची नजर कारमधून उतरलेल्या अभिवर पडली. तो त्यांच्याकडेच येत होता. सीमा डोळ्याची पापणी न पाडता अभिकडे पाहत म्हणाली, प्रज्ञा हा मूर्खपणा नाही, हे खरं आहे. मला माहित होतं तू असंच म्हणशील. असं म्हणत प्रज्ञाने सीमाला समोरून बाजूला केले आणि मंदिराच्या दिशेने जाऊ लागली. सीमा अजूनही अभिला येताना बघत उभी होती. अभि फास्ट सीमाजवळून निघून गेला. सीमाने मागे वळून पाहिले तर अभि प्रज्ञाच्या मागे जात होता. तेवढ्यात समीरने सीमाच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, इथे का उभी आहे? चल. हो सीमाने म्हटले आणि समीर सोबत मंदिराकडे चालायला लागली. मंदिराभोवतालचे सौंदर्य पाहून प्रज्ञा एकटीच हसत होती. तिचे सगळे मित्रही तिच्या आजूबाजूला फोटो काढत होते. काही वेळाने सीमा हातात प्रसादाची टोपली घेऊन तिच्याकडे आली आणि म्हणाली, चल दर्शन घेऊया. दोघीही मंदिरात आल्या. अभि मंदिरात हनुमानाच्या मूर्तीजवळ हात जोडून उभा होता. तेव्हाच प्रज्ञा सुद्धा हात जोडून अभिच्या डाव्या बाजूला उभी राहिली. तितक्यात सीमाने प्रसादाची टोपली पंडितजींकडे दिली. तिची नजर अभि आणि प्रज्ञा यांच्यावर पडली, जे डोळे मिटून देवासमोर हात जोडून एकत्र उभे होते. हे पाहून सीमा आश्चर्यचकित होऊन त्या दोघांकडे पाहू लागली. प्रज्ञा मनात म्हणाली, देवा मला नाही माहीत त्या रात्री जे काय झालं ते झालं. माझ्या नशिबात तुम्ही काय लिहिले आहे ते मला माहीत नाही. पण तरीही माझी तुमच्या विरुद्ध काही तक्रार नाही. आज मी तुमच्याकडे हेच मागायला आले आहे. भविष्यात माझे नशीब मला कोणत्याही मार्गाने घेऊन जाईल. तुम्ही माझे धैर्य बनून माझ्याबरोबर नेहमी राहा.
मला कधीही तुटू देऊ नका. मला माझ्या आई आणि वडिलांपासून सत्य लपवायचे नाही, म्हणून मला त्यांना सर्व काही खरे सांगण्याची हिंमत द्या. त्या रात्रीमुळे माझ्या आयुष्यात वादळ येणार आहे, त्याला सामोरे जाण्याची हिंमत द्या. देवा, मला हिंमत द्या. अभिनेही मनात म्हटलं की देवा, त्या रात्री माझ्याकडून नकळत काही चुकलं असेल तर माझ्या त्या गुन्ह्याला माफी नाही. तू मला वाटेल ती शिक्षा देऊ शकतोस, पण त्या मुलीला माझ्या चुकीची शिक्षा कधीही देऊ नकोस. प्लीज, मला तिला एकदा भेटायचे आहे, म्हणजे मी तिची माफी मागू शकेन आणि तिच्या आयुष्यात सर्व काही ठीक करू शकेन. नकळत झालेल्या चुकीचं हे ओझं घेऊन मी जगू शकत नाही, पण माझ्यामुळे कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, म्हणून प्लीज जोपर्यंत मला ती मिळत नाही तोपर्यंत देवा, तू त्या मुलीसोबत राहा. तेवढ्यात पंडितजी सीमाला प्रसाद देताना म्हणाले, हे घे मुली. सीमाने प्रसाद घेतला. अभि आणि प्रज्ञा दोघेही एकाच वेळी परमेश्वराच्या मूर्तीकडे बघत डोळे उघडतात. पंडितजींनी प्रज्ञाला प्रसाद दिला. प्रज्ञा प्रसाद घेताच पंडितजींच्या पाया पडायला खाली वाकली. अभिही प्रज्ञाकडे न पाहता पंडितजींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकला. देव तुम्हा दोघांची जोडी सदैव अशीच राहू दे. पंडितजींनी हे म्हणताच प्रज्ञा आणि अभि दोघांनी एकमेकांकडे पाहिले. एकमेकांना पाहताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. अभि नजर फिरवून सरळ उभा राहिला. पंडितजींनी अभिलाही प्रसाद दिला. प्रसाद घेऊन अभि तिथून निघून गेला. हे सर्व पाहून सीमाने लगेच हनुमानजींच्या मूर्तीकडे पाहिले आणि मनात म्हणाली, देवा, आज तू मला बरोबर सिद्ध केले आहेस. कुठे ना कुठे या दोघांचे नशीब एकमेकांशी जोडलेले आहे, नाहीतर ते असे पुन्हा पुन्हा एकमेकांच्या समोर आले नसते. प्रज्ञा अजूनही आश्चर्याने उभी होती. सीमाने पंडितजींच्या हातातून प्रसादाची टोपली घेतली आणि प्रज्ञाजवळ आली आणि तिच्या कानात हळूच म्हणाली, मी तुला सांगितले होते की मी बकवास बोलत नाही. हे ऐकून प्रज्ञाने सीमाकडे रागाने पाहिले आणि काही न बोलता मंदिरात ठेवलेले आसन उचलून त्यावर बसली. मी ही टोपली देऊन येते, सीमा हसत म्हणाली आणि तिथून निघून गेली. हनुमानजींच्या मूर्तीकडे पाहून प्रज्ञाने आपले डोके दुपट्ट्याने झाकले आणि डोळे मिटून हनुमान चालिसाचा पाठ करू लागले. हात जोडून मंदिराला प्रदक्षिणा घालत अभि प्रज्ञाकडेच बघत होता. मंदिरात अनेक लोक हातात पुस्तक घेऊन हनुमान चालिसाचे पठण करत होते. पुस्तकात न बघता हनुमान चालिसा पाठ करणारी फक्त प्रज्ञाच होती. प्रज्ञाच्या आवाजात हनुमान चालिसा इतकी मधुर वाटत होती की मंदिरातील सर्वांचे लक्ष फक्त तिच्याकडेच होते. अभिने 3 परिक्रमा पूर्ण करताच तोही प्रज्ञाकडे बघू लागला. तिचा आवाज संपूर्ण मंदिरात घुमत होता. सगळे आपापले वाचन सोडून प्रज्ञालाच ऐकू लागले. सीमा आणि तिचे इतर मैत्रिणी तिथे बसून प्रज्ञाच्या ऐकत होते. प्रज्ञाने पवनतनय संकटहरण मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसवू सुरभूप या श्लोकासह हनुमान चालिसाचे पठण पूर्ण केले आणि तिचे डोळे उघडले आणि हनुमानजींसमोर आपले डोके टेकवले आणि नंतर ती उभी राहिली. अभि अजूनही प्रज्ञाकडे बघत होता. सीमाची नजर फक्त अभिवर होती. प्रज्ञाने तिने घेतलेले आसन परत ठेवले तेव्हा पंडितजी प्रज्ञाच्या जवळ आले आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, बेटा, तुझा आवाज खूप गोड आहे. माता सरस्वती स्वतः तुझ्या आवाजात बसली आहे आणि तू संपूर्ण पाठ न पाहता बोलली आहेस बेटा. तेवढ्याच सीमा तिथे आली आणि म्हणाली, हे काहीच नाही पंडितजी. प्रज्ञा जिथे राहते तिथल्या जवळच्या मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात रामायणाचे पठण केले जाते आणि प्रज्ञा तिथे रामायण पठण करते तेव्हा मंदिरात पाय ठेवायलाही जागा नसते. हे ऐकून पंडितजींनी प्रज्ञाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि हसत हसत म्हणाले, हनुमानजी, तुमचा आशीर्वाद सदैव हिच्यावर असू द्या. हिला नेहमी आनंदी ठेवा. प्रज्ञाने हात जोडून पंडितजींना नमस्ते म्हटले आणि मंदिराभोवती परिक्रमा सुरू केली. सीमाई तिच्यासोबत परिक्रमा करत होती. प्रज्ञाकडे बघून अभि स्वतःशीच म्हणाला, तर या मुलीचे नाव प्रज्ञा आहे. नावाप्रमाणेच तिचा आवाजही गोड आहे, पण तरीही ही एक उद्धट आणि भित्री मुलगी आहे. आजी आणि आईने आज तिच्या तोंडून हनुमान चालिसाचे पठण ऐकले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. असे बोलून अभि तिथून निघून गेला. प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा एकदा नतमस्तक झाली आणि सीमासोबत मंदिराबाहेर आली. प्रज्ञा आणि सीमा त्यांच्या सर्व मित्रांसह मंदिराच्या आजूबाजूचे सौंदर्य बघत सेल्फी काढू लागले. इकडे कुणालने आपली कार मंदिराबाहेर थांबवली आणि गाडीतून बाहेर पडू लागला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. गाडीचे दार बंद करताना तो म्हणाला, हॅलो. दुसरीकडे लकीने हॉटेलमधील कुणालच्या रूमच्या बाहेरून विचारले, कुणाल, कुठे आहेस? तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे. टेकडीवरील लोकांकडून कळले की ती मुलगी एक पर्यटक आहे आणि शिमल्याला फिरायला आली आहे. मंदिराच्या दिशेने जात कुणाल म्हणाला, गुड. मला वाटलेच होते की ती मुलगी इथली नाही.
कारण मागच्या वेळी मी तिला भेटलो होतो, तिच्या आवाजावरून ती शिमल्याची असू शकत नाही. बाय द वे, ते लोक आले कुठून हे कळले का? नाही, या लोकांना याबद्दल काही माहीत नाही. तरी आम्ही चौकशी करतो. कदाचित आम्हाला काहीतरी कळेल, लकी म्हणाला. कुणाल पायऱ्या चढून गेला आणि म्हणाला, मी त्या मुलीला शोधण्यासाठी झाकूच्या हनुमान मंदिरात आलो. कारण आज मी तिला माझ्या हॉटेलच्या बाहेर गाडीत बसलेले पाहिले. या शहरातील सर्व पर्यटन स्थळावर आपली सर्व माणसे ताबडतोब पाठव. कोणतीही जागा सोडू नको, समजले? लकीने विचार करत विचारले. कुणाल म्हणाला की असे तर नाही ना की ती मुलगी तुमच्या हॉटेलमध्येच थांबली आहे? कुणालने मंदिराबाहेर शूज काढून उत्तर दिले. नाही, ती मुलगी आमच्या हॉटेलमध्ये राहिली नाही. कारण ती हॉटेलमध्ये असती तर मी तिला आत्तापर्यंत पाहिले असते. म्हणून तुला सांगितल्याप्रमाणे कर. असे म्हणत कुणालने कॉल डिस्कनेक्ट केला आणि मंदिरात प्रज्ञाचा शोध सुरू केला. सीमा तिच्या मैत्रिणीसोबत सेल्फी काढण्यास व्यस्त असताना तिचा फोन वाजला. सीमाने फोन पाहिल्याबरोबर तिच्या पप्पांचा फोन होता. सीमाने फोन कट केला आणि पुन्हा सेल्फी काढायला सुरुवात केली. काही वेळाने पुन्हा फोन वाजू लागला. तिने पुन्हा फोन कट केला आणि पुन्हा सेल्फी काढायला सुरुवात केली. तिसऱ्यांदा फोन वाजला तेव्हा सीमाने फोन कट करण्यापूर्वी प्रज्ञाने तिच्या हातातून फोन घेतला आणि फोन रिसीव्ह करताना म्हणाली, नमस्ते काका. कोण? प्रज्ञा? सीमाच्या पप्पांनी विचारलं. प्रज्ञाने सीमाकडे हसत हसत पाहिलं आणि म्हणाली, हो, प्रज्ञा बोलत आहे. सीमाच्या वडिलांनी जरा उदास होऊन विचारलं, सीमा माझा कॉल डिस्कनेक्ट करत होती ना? हे कोण? प्रज्ञा हसून उत्तरली, नाही काका, सीमा असं का करेल? ती माझ्यासोबत आहे. एवढं बोलून प्रज्ञाने फोन सीमाकडे दिला आणि म्हणाली, काकांशी बोल. सीमा काही उत्तर न देता निघू लागली. तेव्हा प्रज्ञाने सीमाचा हात धरला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, प्लीज बोल. प्रज्ञाच्या कृत्याचा सीमाला खूप राग आला, पण तिच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. म्हणून तिने रागाने प्रज्ञाकडून फोन घेतला आणि म्हणाली, हॅलो पप्पा. प्रज्ञाने सीमाच्या गालाला खूप प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाली, तू बोल, मी सगळ्यांसोबत आहे. असे बोलून प्रज्ञा तिथून निघून गेली आणि सीमा तिच्या वडिलांशी बोलू लागली. प्रज्ञाला तिच्या आजूबाजूला सुंदर दऱ्या दिसत होत्या. त्यांना पाहताच प्रज्ञाच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. तेवढ्यात तिची नजर दूरवर चरणाऱ्या अनेक मेंढ्यांवर पडली. तिने फक्त टीव्हीवर मेंढ्या पाहिल्या होत्या, त्यामुळे समोर इतक्या मेंढ्या दिसल्यावर कोणताही विचार न करता आणि कोणालाही न सांगता ती मेंढ्यांच्या दिशेने धावली. ती मेंढ्यांपर्यंत पोहोचली. मेंढ्या पाहून तिच्या आनंदाला पारावार नव्हता. तिने मेंढ्यांमधून एक कोकरू उचललं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्यावर प्रेम करू लागली. त्याच मेंढ्याचे फोटो काढताना प्रज्ञा पुन्हा एकदा अभिच्या कॅमेऱ्यात कैद झाली. अभिने लगेच कॅमेरा खाली केला आणि प्रज्ञा कोकरूवर प्रेम करत असताना त्याला समोर दिसली. मेंढ्यांमध्ये उभी असलेली ती खूप सुंदर दिसत होती. वाऱ्याने उडणारे प्रज्ञाचे काही केस पुन्हा पुन्हा होटांवर येत होते, जे प्रज्ञा तिच्या कानामागे वारंवार करत होती. अभि पुन्हा एकदा मेंढरांसोबत प्रज्ञाचे फोटो काढू लागला. प्रज्ञाची नजर अभिवर पडली तेव्हा त्याने काही फोटो काढले होते. त्याला पाहताच प्रज्ञाने तिची नजर फिरवली आणि हसून चोरट्या नजरेने अभिकडे पाहू लागली. अभिने कॅमेरा खाली ठेवला आणि तोही तिच्याकडे पाहू लागला. सोसाट्याच्या वाऱ्याने प्रज्ञाचा दुपट्टा तिच्या खांद्यावरून पडताच अभिने लगेच तोंड फिरवले. प्रज्ञाने पटकन तिचा दुपट्टा दुरुस्त केला आणि कोकरू हातात घेऊन पळत सुटली. अभिने मागे वळून पाहिल्यावर प्रज्ञा त्याच्यापासून दूर पळताना दिसली. काही अंतर चालून गेल्यावर अचानक प्रज्ञाची पावले थांबली, कारण तिने कोकरू सोबत आणल्याचे तिच्या लक्षात आले. ती मागे वळली आणि अभिला पाहून लाजून हळूहळू पुन्हा मेंढ्याच्या कळपाकडे जाऊ लागली. अभि काहीच न बोलता शांतपणे तिच्याकडे बघत होता. प्रज्ञा पुन्हा कळपाजवळ आली आणि गुडघे टेकून तिने कोकरू पुन्हा कळपात ठेवलं आणि पुन्हा लाजून अभिकडे पाहून अभि तिच्याकडे बघत होता. प्रज्ञा अभिकडे बघत उभी राहिली आणि लाजत डोळे मिटून म्हणाली, मला त्या कुत्र्यांपासून वाचवल्याबद्दल थँक्यू. हे ऐकून अभिने काहीही उत्तर न देता उद्धटपणा दाखवत चेहरा फिरवला. प्रज्ञाही काही न बोलता तिथून निघून गेली. ती निघून जाताच अभि कॅमेऱ्यात प्रज्ञाचे फोटो पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले आणि तो पुन्हा मेंढ्यांचे फोटो काढू लागला. इकडे कुणालने प्रज्ञाचा संपूर्ण मंदिरात शोध घेतला, पण त्याला प्रज्ञा कुठेच दिसली नाही. म्हणून तो रागाने तिथून परत जाऊ लागला. कुणाल रागाने त्याच्या गाडीजवळ पोहोचला आणि गाडीचा दरवाजा उघडताच त्याची नजर प्रज्ञावर पडली. तिला बघून कुणाल हसायला लागला आणि स्वतःशीच म्हणाला, शेवटी तू मला सापडलीच. असे म्हणत पुन्हा प्रज्ञाच्या दिशेने जाऊ लागला. मंदिराकडे जाताना प्रज्ञा स्वतःशीच म्हणाली, प्रज्ञा, तू या माणसाला स्वारी म्हणू नकोस, कारण त्याला कोणाच्याही स्वारीची पर्वा नाही. तू स्वारी म्हणायला मरत होतीस. असे बोलून
प्रज्ञा अभिकडे वळली आणि अभि मेंढ्यांचे फोटो क्लिक करताना दिसला. प्रज्ञा पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहू लागली. तेवढ्यात कुणालने मागून प्रज्ञाच्या खांद्यावर हात ठेवला. सीमा ते असे बोलून प्रज्ञा वळताच कुणाल तिच्यासमोर उभा होता. कुणालला पाहताच प्रज्ञाचे डोळे विस्पारले. गेली 3 वर्ष ती जे विसरायचा प्रयत्न करते ते सगळं तिला आठवू लागलं. कुणालचा रानटी चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला. कुणालला समोर पाहून तिला हलताही येत नव्हते. कुणालने हसत हसत प्रज्ञाच्या खांद्यावर हात ठेवला. प्रज्ञाने घाबरून कुणालचा हात तिच्या खांद्यावरून काढला आणि 2 पावलं मागे गेली. कुणालने तिच्या दिशेने 1 पाऊल टाकले. त्याला तिच्याजवळ येताना पाहून प्रज्ञा तिची पावले मागे घेऊ लागली. कुणाल हसत हसत प्रज्ञाच्या दिशेने सरकला आणि म्हणाला, त्या रात्री प्रीतीने तुला वाचवले होते, पण आज मी तुला माझी म्हणून ठेवणार आहे. आजपासून फक्त मी हा सुंदर चेहरा पाहिल. मी तुला जगाच्या नजरेपासून इतके दूर नेईन की तुला कुणी शोधू शकणार नाही. एवढं बोलून कुणालने प्रज्ञाच्या गालाला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केलाच होता. तेवढ्यात प्रज्ञाने त्याच्या हाताला झटका दिला आणि मागे येऊन अभिच्या दिशेने धावली. कुणालही तिच्या मागे धावू लागला. प्रज्ञाने मेंढ्यांमधून पळत जाऊन अभिला मिठी मारली. आणि थरथरत म्हणाली, प्लीज मला मदत करा. तो माझ्या मागे असे म्हणत प्रज्ञा रडायला लागली. अभिने आजूबाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं. अभि प्रज्ञाला स्वतःपासून दूर करतो आणि म्हणतो, पण इथे कोणी नाही. प्रज्ञाने पुन्हा त्याला पकडले आणि थरथरत्या स्वरात म्हणाली, तो 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 माझ्या मागे आहे. एवढे बोलून प्रज्ञा पुन्हा रडू लागली. अभिने तिला पुन्हा त्याच्यापासून दूर केले आणि रागाने म्हणाला, इथे कोणी नाही. प्रज्ञाने घाबरून आजूबाजूला पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. कुणाल एका झाडाच्या मागे लपून प्रज्ञा आणि अभिकडे बघत होता. तो रागाने म्हणाला, अभि इथे काय करतोय? या मुलीने त्याच्यासमोर काही बोलले तर तो मला तुरुंगात पाठवील. यावेळी या मुलीपासून दूर राहणेच माझ्यासाठी चांगले आहे, कारण जर या मुलीने त्या रात्रीबद्दल अभिसमोर तोंड उघडले तर अभि मला मारून टाकेल. असे म्हणत कुणाल झाडामागे लपून बसून अभि आणि प्रज्ञाला पाहू लागला. पण एवढ्या दुरून त्यांच्यात काय चालले होते हे त्याला समजले नाही आणि ऐकूही येत नव्हतं. त्याने लगेच हरीशला फोन केला. हॅलो कुणाल, हरीश पलीकडून म्हणाला. अभि आणि प्रज्ञाला एकत्र पाहून कुणाल म्हणाला, तू तुझ्या काही माणसांसोबत झाकू मंदिरात ये, कारण ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर उभी आहे आणि यावेळी मी तिला माझ्या हातातून सोडणार नाही. हे ऐकून हरीश हसला आणि म्हणाला, कुणाल काळजी करू नकोस, आम्ही 2 मिनिटात पोहोचू, कारण आम्ही खूप जवळ आहोत. हे ऐकून कुणालने कॉल डिस्कनेक्ट केला आणि प्रज्ञाचा फोटो काढायचा प्रयत्न केला, पण त्याला प्रज्ञाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. प्रज्ञाला कुणाल कुठेच दिसत नव्हता. तेव्हा ती मनातच म्हणाली, हा माझा भ्रम होता का? माझी नजर एवढा मोठा धोका देणार नाही. प्रज्ञाने पुन्हा नजर फिरवली आणि भीतीने इकडे तिकडे पाहू लागली. अभिनेही तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मेंढ्यांचे फोटो क्लिक करू लागला. प्रज्ञा घाबरून अभिजवळ उभी राहिली. भीतीने ती तिथून हलली नाही. काही फोटो काढल्यावर अभिने तिला असे उभे राहिल्याचे पाहून तो तिच्याकडे एकटक पाहू लागला आणि निघून गेला. त्याला जाताना पाहून प्रज्ञाही इकडे तिकडे बघत त्याच्या मागे गेली. अभिला कोणीतरी आपल्या मागे आल्याचं जाणवलं आणि त्याची पावलं थांबली. त्याच्या अचानक थांबल्यामुळे त्याच्या मागून येणारी प्रज्ञा पुन्हा एकदा त्याला धडकली. प्रज्ञा पडण्याआधी अभिने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला आपल्याकडे ओढले. प्रज्ञा त्याच्या मिठीत होती. हे पाहून कुणालने रागाच्या भरात मूठ घट्ट धरली आणि एका हाताने झाडावर आपटले. जेव्हा अभिला प्रज्ञा इतकी घाबरलेली दिसली तेव्हा त्याने पुन्हा त्याच्या आजूबाजूला पाहिलं, पण मेंढ्यांशिवाय काहीच दिसत नव्हतं. त्याने प्रज्ञाला स्वतःपासून दूर केले आणि विचारले, तुझ्यासोबत असलेले तुझे मित्र कुठे आहेत? प्रज्ञाने मंदिरात थरथरत कापत उत्तर दिले. अभि तिच्याकडे बघत म्हणाला, चल मी तुला तुझ्या मित्रांकडे सोडतो. हे ऐकून प्रज्ञाच्या जीवात जीव आला. तो मंदिराच्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा प्रज्ञाने इकडे तिकडे बघत घाबरत अभिचा हात धरला. तिने दोन्ही हात धरले आणि त्याच्याबरोबर चालू लागली. प्रज्ञाने हात असा धरलेला पाहून अभिला खूप राग आला, पण प्रज्ञाचा रुद्राक्ष हरवल्याबद्दल त्याला तिचा अपराधी वाटत होतं. त्यामुळे त्याचा राग कमी झाला आणि तो काहीच बोलला नाही.
हे सर्व पाहून कुणालला खूप राग आला आणि तोही गुपचूप त्यांचा पाठलाग करू लागला. तेवढ्यात प्रज्ञाची नजर सीमावर पडते. सीमा प्रज्ञाला शोधत तिथे आली होती. सीमाला पाहताच प्रज्ञाने अभिचा हात सोडून सीमाच्या दिशेने धावली आणि तिला मिठी मारून रडू लागली. सीमाने प्रज्ञाला धरून अभिकडे पाहिले आणि विचारले, काय झाले प्रज्ञा? मी त्याला पुन्हा पाहिले, प्रज्ञाने थरथरत उत्तर दिले. सीमाने काळजीने प्रज्ञाचा चेहरा तिच्याकडे वळवला आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. प्रज्ञा इतकी घाबरलेली पाहून सीमा मनात म्हणाली, अरे देवा, प्रज्ञाला तो राक्षस दिसला की काय? सीमा हाच विचार करत होती. तेव्हा प्रज्ञाने तिला मिठी मारली आणि घट्ट धरून पुन्हा म्हणाली, मी त्याला पाहिलं, तो माणूस. सीमाला समजले की प्रज्ञाने कुणालाच पाहिले आहे. प्रज्ञाला सांभाळत सीमा काळजीने इकडे तिकडे बघू लागली. हे सगळं बघून काही न बोलता आपल्या कॅमेऱ्यात काढलेले फोटो बघत अभि तिथून निघून गेला. तो निघून जाताच सीमाने प्रज्ञाच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, प्रज्ञा, तू इथे नाहीये. त्या दिवसाप्रमाणे आजही काही तुला गैरसमज झाला असेल. नाही सीमा, हा गैरसमज नाही माझा. तो तोच होता. त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि मला म्हणाला की तो मला इथून खूप दूर घेऊन जाईल. हा माझा भ्रम नाही, तो तोच होता. मला वाटतं की तो कुठेतरी लपला आहे. अभिला पाहिल्यानंतर प्रज्ञा घाबरत म्हणाली. सीमाने प्रज्ञाचे मनगट पकडले आणि म्हणाली, चल, तू त्याला पाहिले आहेस तर आज आपण त्याला असा धडा शिकवू की तो पुन्हा तुझ्याकडे बघायलाही घाबरेल. चल. प्रज्ञाने तिचा हात सोडला आणि म्हणाली, नाही सीमा, तुला चांगले माहीत आहे की तो खूप धोकादायक आणि वाईट व्यक्ती आहे. आपण त्याच्यापासून दूर राहिले पाहिजे. मला आता आणखी अडचणीत पडायचे नाही. असो, ही ट्रिप माझ्यासाठी एक अविस्मरणीय ठरली आहे. आपण उद्या इथून परत जात आहोत. त्यामुळे आपण त्या माणसाच्या सावलीपासून दूर राहिलेले पाहिजे. प्लीज. एवढं बोलून प्रज्ञाने सीमाचा हात धरला आणि मंदिराकडे जाण्यासाठी वळली. कुणाल त्याच्या माणसांसोबत तिच्यासमोर उभा राहिला. कुणालला पाहताच प्रज्ञा आणि सीमा दोघांचेही भान सुटले. कुणालने हसत हसत प्रज्ञाचे मनगट पकडले. सीमाने प्रज्ञाचे मनगट सोडले आणि कुणालला म्हणाली, तिचा हात सोड. प्रज्ञानेही तिची मनगट सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, सोड माझा हात. कुणाल म्हणाला, आता हा हात कधीच सोडणार नाही. सीमाला हे ऐकून संताप आला. हे पाहून रागाच्या भरात तिने कुणालच्या हाताला चावले. कुणालने प्रज्ञाचा हात सोडला आणि सीमाच्या एक जोरात कणाखाली दिली. त्यानंतर सीमा जमिनीवर पडली. सीमा प्रज्ञा जोरात ओरडली आणि तिच्याकडे यायला लागली. त्या हुड्यात कुणालने तिचा हात पकडला आणि त्याने सीमावर गन धरली आणि प्रज्ञाला म्हणाला, गुपचूप माझ्याबरोबर चल, नाहीतर ह्या मुलीला गोळी मारेल. हे ऐकून प्रज्ञा खूपच घाबरून गेली आणि सीमाकडे पाहू लागली. त्यानंतर कुणालने प्रज्ञाचा हात अजून जोरात पकडला आणि तिला तिथून घेऊन जाऊ लागला. त्याच्याबरोबर त्याचे मित्रही जाऊ लागले होते. सीमा उठून त्यांच्या मागे धावत होती, पण थोड्या अंतरावर जाताच ती थांबली आणि स्वतःशीच म्हणाली, सीमा, तू एकटी या सगळ्यांचा सामना करू शकत नाही. तुला कुणाला तरी मदतीसाठी बोलवावे लागेल. आणि ती मंदिराच्या दिशेने धावत सुटली. इकडे अभि त्याच्या गाडीकडे जात असता स्वतःलाच म्हणाला, आत्तापर्यंत या मुलीला बऱ्याचदा भेटलो, पण ती एवढी घाबरलेली पहिल्यांदाच पाहिली. तिने खरंच कुणाला पाहिले असेल का? कदाचित कुणीतरी असेल, पण मला पाहिल्यानंतर लपून बसली असेल का? असा विचार करत अभिने त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला. पण गाडीत बसताना तो अचानक थांबला. तो मनातच म्हणाला, मी त्या दोन मुलींना असं सुनसान जागेवर एकटं सोडून यायला नव्हतं पाहिजे. त्याने गाडीचा दरवाजा बंद केला आणि त्याने जिथे प्रज्ञाला सोडले होते त्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात त्याची नजर सीमावर पडली. ती रडत रडत तिच्या मित्रांना शोधत होती. अभिला पाहून सीमा रडत त्याच्याकडे गेली आणि अभि, प्लीज प्लीज प्रज्ञाला वाचवा. तो गुंड प्रज्ञाला घेऊन गेला आहे. हे ऐकून अभि दचकला. कोण घेऊन गेला? कुठे घेऊन गेला? अभिने सीमाचे दोन्ही हात पकडत विचारले. सीमाने रडत रडत कुणाल प्रज्ञाला घेऊन गेला त्या बाजूने इशारा केला. अभि काही न बोलता त्या बाजूने धावत निघाला. सीमा पुन्हा स्वतःशीच म्हणाली, मला समीर आणि विनयला सगळं सांगितलं पाहिजे आणि पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे. एवढं बोलून सीमा समीरला शोधू लागली. इकडे कुणाल हसत हसत प्रज्ञाकडे बघत चालला होता. त्याने प्रज्ञाकडे बघत हरीशला म्हणाला, मी या परीला जंगलाकडच्या रस्त्याने घेऊन येतो.
तुम्ही सगळे गाडी घेऊन मंदिराच्या मागच्या रस्त्याने या. तिकडे लोक कमी असतात, त्यामुळे आपण सहज या परीला घेऊन निसटू शकतो. आत्ता घेऊन येतो, म्हणून तो निघून गेला. तो जाताच प्रज्ञाने मौका पाहून कुणालच्या हातावर चावा घेतला. कुणालने हात सोडताच प्रज्ञा पळू लागली. पळता पळता तिच्या पायाला ठेच लागली आणि तिच्या अंगठ्यातून रक्त येऊ लागले. तिने मागे वळून पाहिले तर कुणाल आणि त्याचे गुंड तिच्या खूप जवळ आलेले दिसले. तिने स्वतःला सांभाळले आणि परत पळू लागली. ती जोरजोरात पळत होती आणि अधूनमधून मागे बघत होती. मागे बघता बघता ती परत एकदा दगडाला ठेच लागून पडणारच होती की अभिने तिला पकडले. प्रज्ञाने अभिला पाहिले आणि तिच्या रडणाऱ्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने रडत रडत अभिला मिठी मारली. यावेळेस अभिनेही तिला जवळ घेतले. तितक्यात कुणाल आणि त्याचे गुंड तिथे आले. अभि कुणालला पाहायचा आधी कुणाल एका झाडामागे जाऊन लपला. अभिने त्या गुंडांना पाहताच प्रज्ञाला त्याच्या मागे केले आणि त्या गुंडांना म्हणाला, एक पाऊल जरी पुढे टाकला तरी जमिनीत घालीन एकाएकाला. झाडामागे लपलेल्या कुणालने हरीशला अभिवर हल्ला करण्याचा इशारा केला. कुणाला इशारा करताच हरीश आणि त्याचे सगळे गुंड अभिवर तुटून पडले. अभिनेही एकट्याने सगळ्यांवर प्रतिकार करायला सुरुवात केली. त्यातल्या एका गुंडाने प्रज्ञाचा हात जोरात पकडला. अभिने तिचा हात सोडवायचा प्रयत्न करत होता तर त्या गुंडाने प्रज्ञाला जोरात धक्का दिला आणि ती दगडावर पडली आणि बेशुद्ध झाली. अभिने सगळ्या गुंडांची चांगलीच धुलाई केली. सगळे गुंड घाबरून पळून गेले. त्यातला एक जण तिथेच पडून होता. अभि धावतच प्रज्ञाकडे आला. त्याने खिशातून रुमाल काढला आणि प्रज्ञाच्या डोक्यावर बांधला. प्रज्ञाच्या गालावर हळूच मारत तो म्हणाला, प्रज्ञा, प्रज्ञा, शुद्धीवर ये प्रज्ञा. कुणाल हे सगळं झाडामागून पाहत होता. त्याने आपली बंदूक काढून अभिवर नेम धरला. तेवढ्यात अभि उठला आणि जवळून वाहणाऱ्या तलावाकडे धावला. हे पाहून कुणालला खूप राग आला. अभिने आपल्या तळहातात पाणी घेतले आणि पुन्हा प्रज्ञाकडे धावू लागला. पण वाटेत त्याच्या तळहातातून पाणी निघून गेले. अभि प्रज्ञाकडे व्यथित होऊन पाहू लागला. तेवढ्यात कुणालने पुन्हा अभिकडे बंदूक रोखली आणि तो ट्रिगर दाबणारच होता. तेवढ्यात अभि पुन्हा तलावाकडे धावला. सीट, कुणाल रागाने बंदूक खाली करत म्हणाला. तलावाजवळ पोहोचताच अभिने शर्ट काढला आणि तलावाच्या पाण्यात भिजवून प्रज्ञाकडे धाव घेतली. त्याने प्रज्ञाच्या चेहऱ्यावर शर्ट धरला. त्यामुळे प्रज्ञाच्या चेहऱ्यावर पाणी पडू लागले आणि चेहऱ्यावर पाणी पडताच प्रज्ञाला शुद्ध येऊ लागली. तिला शुद्ध येऊवर आल्याचे पाहून अभिला दिलासा मिळाला. अभिने प्रज्ञाला आधार देऊन बसवले आणि विचारले, तू ठीक आहेस ना? प्रज्ञाने तिच्या डोक्यावरच्या जखमेवर हात ठेवला आणि हळूच म्हणाली, हो, चल, तुझी मैत्रीण तुझी काळजी करत असेल, असे म्हणत अभिने प्रज्ञाला उभे केले. पण पायाला झालेल्या दुखापतीमुळे ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि ती कोलमडली. मग अभिने तिला आपल्या दोन्ही हातात उचलून घेतले आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. दोघांना जवळ पाहून कुणाला राग आला आणि त्याने पुन्हा अभिकडे बंदूक रोखली. अभि डोळ्याची पापणी न मिचकवता प्रज्ञाच्या सुंदर डोळ्यात बघत होता. जेव्हा प्रज्ञाने अभिला असे स्वतःकडे पाहत असल्याचे पाहिले तेव्हा तिने तिची नजर हटवली आणि हळुवारपणे म्हणाली, थँक्यू. प्रज्ञाने थँक्यू म्हणताच अभि शुद्धीवर आला. तो लगेच प्रज्ञाला सोडून वळला आणि उभा राहिला. काही न बोलता प्रज्ञा अभिपासून दूर गेली आणि पुढे जाऊ लागली. तिच्या पायाच्या बोटातून रक्त वाहत होते. थांब. अभि एवढं बोलताच प्रज्ञा थांबली आणि ती अभिकडे बघायला वळली. पण तिची नजर त्याच्याकडे जाताच तिने मागे उभे असलेल्या कुणालला पाहिले. कुणाल रागाने अभिच्या पाठीवर गोळी झाडतो. पण प्रज्ञा पळत येते आणि अभिला पकडते आणि त्याला गोळीच्या निशाण्यापासून दूर करते. अभि आणि प्रज्ञा दोघेही जमिनीवर पडतात. अभि कुणालला पाहण्याआधीच कुणाल तिथून पळू लागला. अभि उठला आणि त्याच्या मागे धावला. अभि बराच लांबपर्यंत कुणालच्या मागे धावला. पण कुणाल धावतच रस्त्यावर आला जिथे त्याचा माणूस गाडी घेऊन उभा होता. कुणालला पाहून त्याने खून केली आणि कुणाल गाडीत बसून निघून गेला. वेगाने धावत अभिने गाडीचा लांबपर्यंत पाठलाग केला, पण गाडी निघून गेली. अभिने रागाने रस्त्यावर पडलेल्या पानांवर पाय मारला. तेव्हाच त्याला प्रज्ञाचा विचार आला आणि तो मागे वळून प्रज्ञाच्या दिशेने धावला. अभिला वाचवताना प्रज्ञाच्या पायालाही दुखापत झाली. स्वतःला सावरत प्रज्ञाने खडकाचा आधार घेतला आणि उभी राहिली. तेव्हाच प्रज्ञाला दगड मारणाऱ्या गुंडाला शुद्ध आली.
प्रज्ञाला एकटं पाहून तो पुन्हा उभा राहिला आणि प्रज्ञाकडे जाऊ लागला. प्रज्ञाने त्याला तिच्याकडे येताना पाहून बघितले. ती घाबरून म्हणाली, प्लीज माझ्या जवळ येऊ नकोस, माझ्यापासून दूर राहा. पण तरीही तो गुंड प्रज्ञाकडे जाऊ लागला. त्याला रक्ताने माखलेल्या तिच्याकडे येताना पाहून प्रज्ञा इतकी घाबरली की तिथून हलताही येत नव्हते तिला. घाबरून तिने डोळ्यांवर एक हात ठेवला. तो गुंड प्रज्ञाच्या अगदी जवळ आला आणि त्याने प्रज्ञाला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात आभी पुन्हा आला आणि त्याने त्या गुंडाचा हात पकडला आणि त्याच्या पोटावर इतकी जोरात लाथ मारली की तो प्रज्ञाच्या पायावर पडला. प्रज्ञाने ताबडतोब डोळ्यांवरून हात काढून तिच्या पायाकडे पाहिले. तो गुंडा प्रज्ञाच्या पायाशी बेशुद्ध पडला होता. प्रज्ञाने समोर उभ्या असलेल्या आभीकडे पाहिले. प्रज्ञा काहीही न विचार करता त्याच्याकडे धावली आणि त्याला मिठी मारून रडू लागली. आभीने थोडा वेळ विचार केला आणि मग तिला पकडले. काही वेळाने त्याने प्रज्ञाला स्वतःपासून दूर केले आणि दोन्ही हातांनी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, तू घाबरू नकोस, आता सर्व काही ठीक आहे. प्रज्ञा तिच्या थरथरत्या ओठाने रडत थँक्यू म्हणाली. आभीने प्रज्ञाच्या थँक्यूला प्रतिसाद दिला नाही. प्रज्ञाच्या डोळ्यात बघत त्याने तिला आपल्या हाताने उचलले आणि मग समोर बघत मंदिराच्या दिशेने जाऊ लागला. प्रज्ञा आभीला काहीच बोलू शकली नाही. बस त्याच्याकडे टक लावून पाहत राहिली. पण आभीने प्रज्ञाकडे एकदाही पाहिले नाही. प्रज्ञाने त्याच्याकडे बघितले आणि मनात विचार केला, देवा, तू माझ्यासोबत काय करतो आहेस? माझ्या जीवाशी हा खेळ का खेळतोयस पुन्हा पुन्हा? 2 दिवसांची ती रात्र मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्या रात्री तू मला एक असा घाव दिला जो कदाचित आयुष्यात भरून येणार नाही. आणि आज काय झालं हे? यानंतर तुम्ही माझे आयुष्य कोणत्या दिशेने नेणार आहे हे मला समजत नाही. मला त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा तिरस्कार वाटत होता. त्याला माझ्यासाठी देव बनवून आज पाठवलेस. आज मला त्या राक्षसापासून वाचवून त्याने माझ्यावर असे ऋण लादले आहे जे मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. त्या बाबाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की सीमाच्या बोलण्यावर हे समजतच नाही, कारण दोघांचेही म्हणणे खरे होत आहे. प्रज्ञा आभीकडे बघत हा सगळा विचार करत होती. आभी प्रज्ञाकडे बघत रागाने म्हणाला, माझ्याकडे असं बघून तुझं वजन कमी होणार नाही आणि तुला घेऊन जाण्याने माझ्या हाताला होणारा त्रास, म्हणून तुझ्या डोळ्यांना त्रास द्यायचा बंद कर. हे ऐकून प्रज्ञा घाबरली आणि तिने लगेच डोळे मिटले. प्रज्ञाने असे डोळे बंद केल्याने आभीच्या चेहऱ्यावर हलके हसू आले आणि त्याने तिच्याकडे पाहिले. तो पुढे जाऊ लागला. प्रज्ञाने भीतीने डोळे उघडले नाहीत, पण आभी प्रत्येक क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होता. तेवढ्यात समीर तिथे आला. प्रज्ञाला आभीच्या मिठीत पाहून समीर प्रज्ञाकडे धावला आणि ओरडला, प्रज्ञा. समीरचा आवाज ऐकताच प्रज्ञाने डोळे उघडले. समीर तिच्याजवळ आला आणि विचारले, प्रज्ञा तू बरी आहेस ना? प्रज्ञाने हो मध्ये मान हलवली आणि आभीकडे बघत तिला खाली उतरण्याचा इशारा केला, पण आभीला तिचा हावभाव समजला नाही. प्रज्ञाने पुन्हा त्याला खाली उतरवण्याचा इशारा केला, पण यावेळी आभी रागाने म्हणाला, मला हावभावांची भाषा समजत नाही. देवाने तुला बोलण्यासाठी तोंड दिले आहे म्हणून तोंडाने बोल. थरथर कापत प्रज्ञा हळूच म्हणाली, मला खाली उतरवा. अजिबात नाही. आभी प्रज्ञाकडे बघत लगेच म्हणाला. हे ऐकून समीर आश्चर्याने आभीकडे पाहू लागला आणि प्रज्ञाही. सीमाही पोलिसांसह तिथे आली आणि आभीचे हे ऐकून तिलाही धक्का बसला आणि तिची पावले तिथेच थांबली. आभी रागाने प्रज्ञाला म्हणाला, माझ्याकडे पुन्हा पाहण्याची गरज नाही. तुला दुखापत झाली आहे आणि यावेळी तू उभी राहण्याच्या स्थितीतही नाहीस, म्हणून मी तुला खाली सोडणार नाही. हे ऐकून प्रज्ञा आश्चर्याने आभीकडे पाहू लागली. आभी रागाने प्रज्ञाकडे पाहत म्हणाला, मी तुला खाली सोडणार नाही. हे ऐकून प्रज्ञाने तिची नजर फिरवली. तेवढ्यात तिची नजर सीमावर पडली. सीमाला पाहताच प्रज्ञाने स्वतःला आभीच्या मिठीतून सोडवत आणि अगदी निराळसपणे म्हणाली, प्लीज मला खाली सोडा, सगळे बघत आहेत, प्लीज. प्रज्ञाच्या अशा विनंतीमुळे आभीने तिला खाली उतरवले. सीमा रडत रडत प्रज्ञाकडे आली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाली, प्रज्ञा तू ठीक आहेस ना? ही दुखापत आता आपण इथे राहणार नाही. आपण आजच इंदूरला परत जाऊ, आजच. तेवढ्यात इन्स्पेक्टर आला आणि अभिला विचारले, तुम्ही कोण आहे? अभि उत्तर देण्याआधीच प्रज्ञा बोलली, इन्स्पेक्टर साहेब, आज हे नसते तर कदाचित मीही इथे नसते. यांनी मला त्या गुंडांपासून वाचवले आहे. हे ऐकून इन्स्पेक्टर हसत अभिला म्हणाला, तुमच्यासारखी चांगली माणसे या देशात असतील तर देशातील कोणत्याही मुलीवर अन्याय कुणी करू शकणार नाही. अभि इन्स्पेक्टरला म्हणाला, इन्स्पेक्टर, 2 लोक जखमी अवस्थेत पडले आहेत, त्यांना अटक करा, कारण ते तुम्हाला त्यांच्या इतर साथीदारापर्यंत पोहोचण्यास मदत करतील. हे ऐकून इन्स्पेक्टरने आपल्या हवालदारांना त्या दिशेने जाण्याचा इशारा केला. त्यानंतर 2 हवालदार त्या गुंडांना पकडण्यासाठी धावले.
ते निघून जाताच अभि इन्स्पेक्टरला म्हणाला, माझ्यासारखे लोक असण्याने असे गुन्हे थांबू शकतात. असे जर तुम्हाला खरेच वाटत असेल तर तुम्हीही आम्हाला मदत केली पाहिजे. प्रज्ञाशी गैरवर्तन करणाऱ्याला प्रत्येकाला अटक करा आणि त्यांना अशी शिक्षा द्या की ते त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकाही मुलीकडे घाणेरड्या नजरेने पाहू शकणार नाहीत. इन्स्पेक्टर हसत हसत म्हणाला, नक्कीच. मी तुम्हाला आणि या 2 मुलींना वचन देतो की लवकरच त्यांचे गुन्हेगार आमच्या ताब्यात येतील आणि त्यांना कठोर शिक्षा होईल. तुम्हाला आणि या मुलींना त्या गुंडांविरुद्ध पोलीस तक्रार करावी लागेल. सीमा लगेच म्हणाली, आम्ही नक्कीच तक्रार करू. हे ऐकून इन्स्पेक्टर हसत हसत म्हणाले, ठीक आहे. मी तुमच्यासोबत एका हवालदाराला पाठवतो जेणेकरून तो तुमची कंप्लेंट लिहून घेईल. तोपर्यंत मी त्या गुंडांना अटक करतो. असं म्हणत इन्स्पेक्टरही हवालदार ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने निघून गेला. सीमाने प्रज्ञाला आधार दिला आणि म्हणाली, चल. प्रज्ञा सीमाचा हात धरून चालण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. ते पाहून अभि पुन्हा प्रज्ञाच्या दिशेने गेला आणि त्याने पुन्हा प्रज्ञाला आपल्या भाऊत उचलले. समीर आणि सीमा आश्चर्याने अभिकडे पाहू लागतात. अभिचे हे रूप पाहून प्रज्ञालाही आश्चर्य वाटले. अभिने प्रज्ञाला पुन्हा सुट्टकडे पाहताना पाहिले आणि उद्धटपणे म्हणाला, मी जे काही करतोय ते उपकार म्हणून करत नाही, कारण जर मी तुला वाचवले असेल तर तू माझे 2दा प्राण वाचवलेस, म्हणून हिशोब बरोबर आहे. असे बोलून अभि प्रज्ञाला उचलून घेत पुढे जाऊ लागला. प्रज्ञाने पुन्हा त्याच्याकडे पाहिले. कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील भाग नक्की बघा.